माझ्या सांभाळते स्वतःच्या मुलांना. तसंच मी माझी जी शाळेतली मुलं आहेत, अगदी 2-2.5 वर्षापासूनची मुलं असतात, तर त्यांना म्हणजे आईचं प्रेम दिल्यासारखं. कारण त्या मुलांना जे आई घरी असते, पण ते मुलं कसं स्कूलमध्ये आल्यानंतर आपल्या टीचरचंच ऐकतात, म्हणजे टीचर जे सांगतात ते ऐकतात सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं मी जसं मुलांना सांभाळते माझ्या, सेम तसंच मी त्या मुलांना सुद्धा सांभाळते. आणि दुसरा प्लस पॉईंट म्हणजे मला नवीन शिकण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे कुठलंही काही, आता हे फॅशन शोमध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केली, पण फॅशन शोसोबतच चौथा पॉईंट म्हणजे अशा अपंग मुलांसाठी जर काही मला करता आलं तर मी नक्कीच अशी मदत करेन. थँक्यू. 34 नंबरच्या मॉडेलला मी विनंती करेन. थँक्यू सर. हॅलो एव्हरीवन, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. सितारा आयकॉन आवड आणि सगळ्यांनी या चान्सवर येण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. मी पूनम अक्षय चावर, मी पुण्याचीच आहे आणि मी एक बिझनेस वुमन आहे. पूनम क्रिएशन हीच माझी ओळख आहे. हॅलो. हॅलो मॅम. हॅलो पूनम. हाय. खूप छान दिसते तू. थँक्यू मॅम. माझा क्वेश्चन तुझ्यासाठी असा आहे की तू मला सांग की सक्सेसची डेफिनेशन तुझ्या मते काय आहे? माझ्या मते की सक्सेस हे की म्हणजे तुला काय कसं वाटेल की हां बाबा आपण आता सक्सेस आपल्याला मिळाला आहे? मला अभिमान वाटेल सक्सेस मिळाल्यावरती, कारण की मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती सक्सेस मिळवते. कुणाचा पाठिंबा घेऊन नाही मिळवणार. स्वतःच्या पायावरती मिळालं तर मला अभिमान वाटेल की मी स्वतः सक्सेस झाले. मला बघून अजून आणखीन महिला एक्सप्रेस करतील की त्या सक्सेस होतील मला बघून. ओके, थँक्यू. आणि यानंतर मी 35 नंबरच्या मॉडेलला विनंती करेल की त्यांनी समोर येऊन स्वतःला इंट्रोड्यूस करायचं आहे. शी इज व्हेरी कॉन्फिडंट. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, असं या गोष्टीवर मी विश्वास ठेवते. आणि त्यामुळेच मी आज मला मॉडेलिंग हे क्षेत्र आवडतं आणि आवडत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. जजेस बच गया, कराटे वुमन आहे जस्ट फन. आणि यानंतर मी विनंती करेल 36 नंबरच्या मॉडेलला त्यांनी इंट्रोड्यूस करायचं आहे. सगळ्यांना नमस्कार. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महर्षी कर्वे या सगळ्यांचा शिक्षणाचा वारसा चालवणारे मी एक सेकंडरी स्कूलमधील टीचर आहे. आणि माझं नाव आहे अपर्णा श्याम बिरगडे. मी इथेच शिवाळीवाडीमध्ये राहते आणि मला शिकवायला जास्त आवडतं. मला ड्रॉइंग खूप आवडतं आणि मला अध्यात्माची सुद्धा आवड आहे.